चोराग्रगण्यं कृष्णं नमामि चोराग्रगण्यं कृष्णं नमामि तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तो उपकार न फिटे मज कदा देवा परमानंदा तूच फेडी देवा परमानंदा तूच फेडी। या ठिकाणी ज्ञानपीठावर विराजमान त्रयाचार्य दंडवत प्रणाम करतो। समवेत माझ्या गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री नागापूरकर बाबा, समवेत सर्व संत महंत उपस्थित सर्वांना या ठिकाणी दंडवत प्रणाम। आपण या क्षणी जो सुख सोहळा अनुभवला, सुख का म्हटलं कारण संत दर्शने सुखाचाही त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो, म्हणून सुख शब्द मी या ठिकाणी वापरलेला आहे। तर आताच द्वयाचार्यांना जे सन्मान चिन्ह या ठिकाणी प्रदान करण्यात आलं त्यावरचा मजकूर वाचण्याची सेवा मला प्राप्त झालेली आहे। या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य नवनिर्वाचित अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष आणि विकास पुरुष हा अत्यंत बहुमान या ठिकाणी त्यांना जो प्राप्त झालेला आहे, त्यांच्या बद्दल जे लिखाण झालेलं आहे ते या ठिकाणी मी वाचण्याचा प्रयत्न करतो आहे। प्रति परमपूज्य परम आदरणीय महंत कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर विकास पुरुष महंत श्री कारंजेकर बाबा महानुभाव सप्रेम सादर दंडवत प्रणाम। सकळ कळा निवासा धर्मामृत वर्षा, सकळ कळा निवासा धर्मामृत वर्षा आपणयासी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष पद प्राप्त झाले, हे ऐकून आम्हासी अत्यानंद झाला असे। श्री चक्रधर स्वामींचे श्रीचरणी तुमची अनन्य भक्ती आणि कवीश्वर कुलाची थोर परंपरा आपण जतन केले ती, जैसे भट्टोबास यांनी पंथाचा विस्तार केला तैसाची आपला अधिकार थोर असे। आपण यांच्या ठाई जे ज्ञान वैराग्य वचनामृत वसत असे तेने सकळ पंथ उजळून निघाला, हे स्मृतिचिन्ह नव्हे तरी आपल्या कर्तृत्वास वाहिलेली ही शब्दपुष्पे जाणावीत। आपल्या या अमोल कार्यास आमचे शतशः अभिनंदन। आपणास कलियुगीचे निर्भय शत लाभो, आपण्याच्या हातून धर्माची सेवा निरंतर घडत राहो हीच श्रीचरणी प्रार्थना। दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम। आणि आता यानंतर आदरणीय श्रद्धेय उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर महंत श्री रणाईचे बाबाजी बाबांना जे या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं आहे सन्मान चिन्ह, त्यावरचं वाचन मी आता करत आहे। ते प्रमाणपत्र दे इकडे, डिलीट झालं ते। प्रति उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर महंत श्री बिडकर बाबा सादर सप्रेम दंडवत प्रणाम। सकळ कळा निवासा धर्मामृत वर्षा सर्वश्रुत परावरज्ञ ज्ञान महर्षी प्रातस्मरणीय उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर महंत श्री बिडकर बाबा आपण्यासी साष्टांग दंडवत प्रणाम। महादाईचा सर्वज्ञ म्हणितले धर्माचा प्रतिपाळू करावा, मार्गाची धुरा व्हावी, त्याची धोरणे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे कार्याध्यक्ष पद आपणासी प्राप्त झाले। हे केवळ पद नव्हे तर श्री चक्रधर प्रभूंची आज्ञाची होय। आपले ज्ञान आघाद आपली भक्ती सखोल, जेवी सूर्याची प्रकाशे विश्व उजळे तेची आपल्या मार्गदर्शने पंतु प्रकाशमान होईल। आपण ज्ञान महर्षी आहात, आपण कुलाचार्य आहात, आपल्या ठाई वस्ती सकळ शास्त्रे, हे स्मृतिचिन्ह म्हणजे आपल्या चरणी अर्पलेली अल्पसी कृतज्ञता असे। बाबा द्वयाचार्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत। श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभवन वर्धा नागपूर
समस्त नागापूरकर संन्यासी परिवार समवेत सर्व चिंचवण ग्रामस्थ मंडळी आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच नागपूर परिसरातील आबालवृद्ध संत महंत सर्वांच्या वतीनं या द्वयाचार्यांना कोटी कोटी सादर साष्टांग दंडोत प्रणाम. जय श्री चक्रधर, जय महानुभाव, दंडोत प्रणाम. बाधान बाधे जया चिंतने साधका वेद साधे प्रसादातया वासनिका सुगोत्रा नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा सर्वज्ञ श्री माईक मधून माझा आवाज मोठा आहे, स्वाभाविक आहे, माईक मधून मोठा येणारच, पण माझ्याही आवाजापेक्षा तुमचा आवाज मोठा आहे. आणि तो केव्हा कळतो? भांडणाच्या वेळेस. आता जरा भांडणाच्या भाषेत जय जयकार करा बरं. पुन्हा एकदा राऊळमाय राऊळबाप असलेल्या श्री गोविंद प्रभू बाबांचा जय जयकार करू. श्री गोविंद. आवाज कुणाचा जास्त काहीच कळला नाही. या मार्गाशी अधिकारण असलेल्या श्री दत्तात्रय प्रभूंचा एकदा आपण जय जयकार करू. प्रचंड परिभ्रमण करणारा हा होता. चारही युगात परिभ्रमण करतोय. तुमच्या आमच्यासाठी परिभ्रमण आहे, लक्षात घ्या. बघा ना, कुठे काशीचं स्नान, कुठे कोल्हापूरची भिक्षा, कुठे पांचाळेश्वरचं भोजन, आणि आता माहूरला निद्रेसाठी निघणार. प्रचंड परिभ्रमण आहे अवताराचं, श्री दत्तात्रय प्रभूंचं. आता या समयी ज्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू असतील तिथपर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. श्री दत्तात्रय प्रभूंनाही वाटावं की चिंचभावांना सगळे भक्त बसलेले आहेत, नेमके पोथीसाठी बसले, भजनासाठी बसले की भोजनासाठी बसले, हे तुमच्या आवाजाहून खऱ्या अर्थानं श्री दत्तात्रय प्रभूंना नक्की कळणार आहे. आणि म्हणून एकदा श्री दत्तात्रय प्रभूंचा जय जयकार आपण करू. श्री दत्तात्रय महाराज की जय. चिंचभवन येथे आयोजित परमपूज्य आदरणीय सद्देय माळवाडगाव निवासी आदरणीय श्री दादांच्या मुखातून 42 दिवस खऱ्या अर्थानं ज्ञानगंगा या ठिकाणी वाहते आहे. आणि त्या निमित्तानंच आज इथे येण्याचा योग आम्हा सगळ्यांना या ठिकाणी प्राप्त झाला. या ठिकाणी या सभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सद्देय प्रातस्मरणीय उपाध्य कुळाचार्य अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे कार्याध्यक्ष रणाईचे निवासी आदरणीय श्री बाबा, ज्यांच्या मुखातून आपण ज्ञानश्रवण करता आहात, असे परमपूज्य परमादरणीय सद्देय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर सर्वज्ञ प्रतिष्ठान पदयात्रेचे जनक आदरणीय माळवाडगाव निवासी आदरणीय श्री दादा, या ठिकाणी ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं तुमच्या दर्शनाचा योग आम्हाला झाला. तुमचंही दर्शन आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी येण्याचा योग, आणि तोही योगायोग अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष सोबत, हा योग ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्राप्त झाला, असे परमपूज्य आदरणीय सद्देय महंत नागापूरकर बाबा, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय महंत श्री मुकुंदराज बाबा आहेत, दामोदर बाबा आहेत, आदरणीय आमचे
अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सचिव मोठी जबाबदारी दिली. कारण आपण पाहतो आहे की अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या नागपूर जिल्ह्याची जबाबदारी अत्यंत समर्थपणे त्यांनी सांभाळली आणि म्हणून आता त्यांना केंद्रीय बॉडीमध्ये घेऊन म्हणजे पूर्ण भारताचं नियोजन जी अखिल भारतीय महानुभाव परिषद या धर्माचं करते त्याचे खऱ्या अर्थानं 4 सचिव आहेत आणि त्यापैकी एक सचिवाची पूर्ण जबाबदारी ज्यांच्यावर या ठिकाणी दिल्या गेली आहे असे आदरणीय श्री पुरुषोत्तमरावजी ठाकरे साहेब, आदरणीय या ठिकाणी असलेले अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सदस्य आदरणीय RTO साजनजी शेंडे साहेब, त्याचप्रमाणे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सदस्य आदरणीय रविभाऊ तिखे, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सदस्य आदरणीय श्री आनंदरावजी गजबिये, या ठिकाणी माळवाडगावच्या अक्का या ठिकाणी उपस्थित आहे, संपूर्ण आश्रम या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी आदरणीय आमचे साहित्यातले खऱ्या अर्थानं डॉक्टर आहेत, आमच्या सोनालीताई खऱ्या अर्थानं डॉक्टर होत आहेत. आपल्या साहित्याचा अभ्यास आता आपल्यालाच करायचा आहे म्हणून आदरणीय श्री गोविंद शास्त्री आमचे डॉक्टर आहेत, धाराशिव करते काय जामोदकर आहे, पहिले मला पटकन तेच नाव येतं. आणि अनेक मान्यवर संत महंत तपस्विनी सश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, खर तर या ठिकाणी दादांची गेली आता जवळजवळ 4 तारखेला मला वाटतं 42 दिवस होतील. 4 ला समाप्ती आहे ना, 3 ला आहे. चांगली गोष्ट आहे, 3 तारीख चांगली आहे. म्हणजे त्यांनी जे सांगितलं तुम्हाला त्याचं चिंतन तुमच्याकडून झालं पाहिजे. पण एवढ्या संख्येनं तुम्ही पोथीला असता का हे महत्वाचं आहे. ज्ञानगंगा जर आपल्या घरी चालून आली असेल आणि त्याचा लाभच आम्ही घेऊ शकत नसेल किंवा त्या ज्ञानगंगेत आम्हाला स्नान करता येत नसेल तर काही उपयोग आहे का? नाही. आता आज देवपूजा आली म्हणून गर्दी केली. अरे ती देवपूजा कसं वंदन करायचं आहे, ते प्रसाद वंदन कसं करायचं आहे, या ठिकाणी प्रसाद सेवा खऱ्या अर्थानं दादा रोज समजावून सांगतायत. गुर्जर शिवव्यासांची प्रसाद सेवा समजावून सांगतायत. आज कुठे काय चालू आहे लपत नाही. आजचं युग फार पुढचं आहे. AI सारखं वर्जन आलेलं आहे. मी काही बोललो नाही तरी माझ्या तोंडात शब्द टाकून बोलल्या जाईल असं युग आहे. आणि म्हणून कुठे काय सुरू आहे हे लपत नाही. लपत का? नाही लपत. आणि मग त्या ठिकाणी गुर्जर शिवव्यासांची प्रसाद सेवा जर आपल्याला या ठिकाणी येऊन दादा जर समजा आपल्याला निरूपण करत असतील, दृष्टांत पाठाचं निरूपण होत असेल तर आपण या ठिकाणी आलो पाहिजे की नाही? आपण त्याचं श्रवण केलं पाहिजे की नाही? आत्मकल्याणाचा मार्ग आहे ना. आज या सर्वज्ञ प्रतिष्ठान, सेवाभावी प्रतिष्ठान संस्था, या संस्थेचा जन्मच मी केला. दहीगावला शिवनेकर बाबांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता आणि त्या दिवशी हे नाव देऊन या संस्थेचा जन्म झाला.
पण मी सांगताना त्यांना सांगितलं, हे बघा संस्था अनेक निर्माण होतात, अनेक मंडळ आहेत, मंडळांची कमी नाही, महानुभाव पंथ हा मंडळाचा आहे, पण प्रश्न निर्माण करणारी संस्था नको, प्रश्न सोडवणारी संस्था निर्माण झाली पाहिजे. आणि मग त्या पद्धतीनं ही मंडळी त्या कामाला लागली, चिकाटीने लागली. खरं तर कृष्णाभाऊ सारखा माणूस आहे. मला जेव्हा टोपी घालत होते, मी म्हटलं मला घालून राहिले, यांची टोपी घालायची वेळ आली आणि हे मला घालतायत. पण बघा तुम्ही, हे निष्ठावान आहे ती मंडळी. हे जे मंडळ आहे मी अनुभवलेलं आहे. सगळ्यात पहिले यांनी याच नागपुरामध्ये परमपूज्य आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आंबेवडगाव निवासी बाबांची पोथी यांनी घेतली. अत्यंत कष्टानं आणि जिद्दीनं घेतलेली पोथी होती. त्याच्यात येणारे अडथळे मला सगळे माहित आहे. आलेले अडथळेही बरेचसे मला बैठक घेऊन ते मिटवावे लागलेत. होऊ द्या, ठीक आहे, एक चांगलं काम करतायत ना, मग ते काम चांगलं झालं पाहिजे. 98 नंतर या नागपुरात पोथी झालेली नव्हती. जी कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय छत्रपती संभाजीनगरच्या बाबांनी जी पोथी केली होती या चिजभवनला, तेव्हा मी आलो होतो. त्या पोथीला लागूनच काही अंतरावर 98 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं फार मोठं शिबिर त्या ठिकाणी झालं होतं. मी होतो, मी पोथीकडे होतो आणि तिकडेही होतो. आणि त्यावेळेस पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदा त्यांच्या भव्य शिबिरामध्ये रिद्धपूरच्या राजमठाचा देखावा आकारलेला होता. त्यांची त्या पोथीनंतर खऱ्या अर्थानं अनेक झाले कार्यक्रम, रोजचेच होतात, नवीन नाही. तो वर्धनस्थ बाबां मी तर जवळजवळ आम्ही आमच्या आश्रमावर पाणी सोडलं एवढे कार्यक्रम करत फिरतो आहोत. पण या स्वरूपात, ज्या स्वरूपात खऱ्या अर्थानं धर्माचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करायचा आहे, त्या माध्यमातून जे भव्य आयोजन त्यांनी या ठिकाणी केलं आणि मग त्यानंतर झालेली कैवल्यवासी आंबेवडगावचे आचार्य प्रवर आंबेवडगावच्या बाबांची पोथी ती या मंडळाने घेतली. ती पोथी होत नाही तर लगेच महत्वपूर्ण असलेल्या पिवर तळोली स्थानाचा जीर्णोद्धार, आता ते स्थान, ती जागा, ती मुस्लिमाच्या शेतात, आणि रवी भाऊ म्हणे बांधायचंच बाबा. अहो म्हटलं नाही होणार, जेवढे मंदिर आहेत आपले तेवढेच करू आपण. पण ते म्हटले नाही, मोठंच झालं पाहिजे. त्याच्यासाठी प्रचंड ताकद खऱ्या अर्थानं लावावी लागली. जिल्हाधिकाऱ्यांपासून घेऊन तर मुख्यमंत्र्यापर्यंत ताकद लावली आणि मग आज ती जागा त्या मुस्लिम बांधवांना पैसे दिले, पण त्यालाही विकण्याचा अधिकार शासनाच्या नियमाप्रमाणे नव्हता. आणि म्हणून त्याचं दानपत्र आम्ही दाखवलं. पैसे तर दिले, पण दानपत्र दाखवून ती जागा खऱ्या अर्थानं या प्रतिष्ठाननी आपल्या ताब्यात घेतली. आणि तिथं अत्यंत महत्वपूर्ण असलेलं मंदिर, गुड्याचाही प्रश्न तोच आहे, तेही मुस्लिमांच्या शेतातला आहे, पण अत्यंत प्रेमानं आपली स्थानं बाधित राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. म्हणून या गोष्टीचा विचार करून
भव्य दिव्य असं मंदिर या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रमाच्या माध्यमातून, परिश्रम लागतात मला माहित आहे, अनेक अडचणी तेव्हा येत होते, पण येऊ द्या. नरेंद्र आमदारे आहेत, लोखंड घ्या बोलावून, देता येईल पैसे, बघता येईल. सिमेंटला बोलावून घ्या. अशा परिस्थितीत अत्यंत कधी कधी मला माहित आहे त्यांना झालेला मनस्तापही मला माहित आहे. तो मनस्तापही किती वेळेस त्यांनी व्यक्त केला. मी म्हटलं होऊ द्या, मनस्तापस्तर केलेले पाप खऱ्या अर्थानं धुणार आहेत तुमचे, ते धुतल्या जाणार आहे. मनस्ताप होईल, फुकट नाही. मनस्तापाशिवाय देव भेटत नाही. सुख साधने देव न पविजे नायका, सूत्र आहे स्वामींचं. सुख साधनानं भेटतो का? मग सुख साधनानं जर देव भेटायचा असता तर तो देव आपला राहिला असता का? तो तर केव्हाच टाटा बिर्लांचा झाला असता, झाला असता की नाही? पण नाही, देव सगळ्यांचा आहे. आणि म्हणून त्याचे अनेक कष्ट खऱ्या अर्थानं त्यांनी घेतले. आणि त्या उद्घाटनासाठी आम्ही पायीच येणार आणि म्हणून नागपूर मधून पदयात्रा काढली. आणि त्या पदयात्रेत असंख्य खऱ्या अर्थानं नागपूरकर त्या ठिकाणी सहभागी झाले. आणि काही वेळ चालण्याचं भाग्य त्या पदयात्रेत आम्हालाही लाभलं. त्या सगळ्या पदयात्रेचं नियोजन, मुक्कामाचं नियोजन हे खऱ्या अर्थानं सर्वज्ञ प्रतिष्ठानचे जनक आदरणीय श्री दादांनी केलं होतं. आणि मग तो उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संपन्न झाला. त्याही पेक्षा गुढ्याचंही स्थान त्या ठिकाणी सुरू केलं, तेही बांधकाम केलं. म्हणजे धर्मसेवेसाठी नावात जो सेवा शब्द आहे तो शब्द खऱ्या अर्थानं त्या संस्थेनं कार्यरूपात आणलेला आहे. आणि आज त्याच प्रतिष्ठानच्या वतीनं या पोथीचा कार्यक्रम कृष्णाभाऊंनी घेतला. भलाही खर्च कृष्णाभाऊंनी लावला असेल. कृष्णाभाऊंची तळमळ, अत्यंत तळमळ असते प्रत्येक गोष्टीसाठी. आम्ही तिथेही बघितली. स्पष्ट वक्ता, जे पोटात आहे ना तेच ओठात आहे. स्पष्ट बोलणारा व्यक्तिमत्व आहे. आजकाल स्पष्ट लोक आवडत नाहीत आपल्याला बोललेले. आवडतात का? नाही आवडत ते, पण ते स्पष्ट आहे. धर्मासाठी अत्यंत स्पष्ट असलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून दादांच्या मुखातून आपल्याही गावामध्ये असलेल्या लोकांना, नागपूरकरांना त्याचा फायदा झाला पाहिजे. खर तर नवरात्रातही प्युअर तळोलीला पोथी ठेवली. दादांनी सांगितलं मी नवरात्रात कुठे जात नाही. मग आता यांच्याजवळ मायाशिवाय कोणी नाही. आणि त्यांना माहित आहे की अमरावतीहून दादांना फोन लावला तर नक्कीच दादा आल्याशिवाय राहत नाही. आणि मग यायचं सुरू झालं की दादांना बोलवायचं. आता मी म्हटलं धर्मकार्य आहे, परमेश्वरपुरात होत आहे, चांगली गोष्ट आहे, कणनकण पवित्र आहे. आणि रिद्धपुरा जाता पावला पावले गोमटे आहे. या सगळ्या गोष्टी असताना मी मग दादांना विनंती केली. दादा म्हटले नवरात्रात मी कुठे जात नाही. मी म्हटलं रिद्धपुरात नवरात्रच नाही आहे का? कुठल्याही मंदिरात श्री प्रभू बाबांनी जाऊनच स्पर्श केला आहे का? कुठल्या देवतेची ताकद? परमेश्वरपूर आहे ना ती, कोणीच नाही येऊ शकत तिथं. श्री प्रभू बाबाशिवाय कोणाचंच त्या ठिकाणी परिभ्रमण होऊ शकत नाही. आणि म्हटलं तुम्ही या. दादांनी खरं तर ती विनंती
मान्य केले आणि प्रतिष्ठानला या दादांचा योग खऱ्या अर्थानं आला. त्या निमित्तानं आज या ठिकाणी कृष्णा भाऊंच्या माध्यमातून का असेना या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आता रवी भाऊ किती दिवस आले आणि नरेंद्र आमदारे किती दिवस आले याचा काही बायोडाटा अजून कृष्णा भाऊने मला सांगितला नाही. पण ते बरोबर मला सांगतात सगळं, मग कोण किती दिवस होतो. विजू भाऊ आले असतील, ते नाही सोडणार, चुकवणार नाही धर्मकार्य, पण ही मंडळी चुकवत नाही. पण आता संसारातलेही अनेक कामं असतातच, स्वाभाविक असेल. पण माझं म्हणणं असं असतं की जिथे खऱ्या अर्थानं अशी ज्ञानगंगा जर आपल्याकडे चालून येत असेल तर त्याचा लाभ आपल्याला घेता आला पाहिजे. नाही तर मग आमच्याच नावाने ओरडतात, बाबा सांगतच ना तुम्ही. अहो बाबा लोक सांगूनच राहिले, सकाळपासून मोबाईलवर सुरू होऊन जातात. घरातली बाई भाजी करते, चपात्या टाकते, कारण मुलाला शाळेत जायचं असतं, मालकाला ऑफिसला जायचं असतं, आणि सुशिक्षित स्टँडर्ड असल्यामुळे स्वयंपाकघरातली चप्पल विशिष्ट असते आणि ती पायात, आणि लांबून बाबांची पोथी सुरू, बाईंचं हळद मीठ टाकणं सुरू, आणि त्यात इकडे पोथी ऐकणं सुरू. आहे की नाही? आहे की नाही? काही दोन दंडवत घालून देवाला प्रार्थना करू, हे भगवंता हे ज्ञान माझ्याही हृदयात उतरू दे. पण मी सांगितलं आता एआयचं युग आहे, पुढे याहीपेक्षा अजून नवीन नवीन वर्जन येतील आणि त्या त्या पद्धतीनं माणूस पुढे जाईल. आता काही दादा अशी स्थिती, आता काही तुम्हाला इथं येऊनही पोथी करायची गरज नाही, तुम्ही तिथूनही करू शकता, पण ते सगळं चित्र तुम्हाला इथं दिसेल, सगळं जसंच्या तसं. आज होत आहे बाहेरच्या देशातून बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा बैठका अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं होऊन राहिलेल्या आहे. पण जोपर्यंत तुम्ही इथं येणार नाही आणि गुरुमुखे जोपर्यंत तुम्ही ऐकणार नाही तोपर्यंत तुमचं ज्ञान सबीज होऊ शकत नाही. हेही तेवढं खरं लक्षात घ्या. हा, मग उद्या म्हणाल भिक्षा मागायला जायचं काम, व्हॉट्सअपवर भाकर पाठवून द्या ना, चतुष्ट्याची वाटी पाठवून द्या. जमेल का? जमेल का? नाही जमणार. तिथे जावं लागेल, तो विधी करावाच लागेल, त्याशिवाय पोटाची कळगी भरणार नाही. पोटाची कळगी भरण्यासाठी आमचा साधक भिक्षा मागत नाही, लक्षात घ्या. पोटाची कळगी भरण्यासाठी खऱ्या अर्थानं नाही. बाबांनी काही मला बंद करा म्हणून चिठ्ठी नाही पाठवली. बाबांनी फार सुंदर, हे आता अलीकडे पूजा देता देता पाकिटात हेही टाकून देतात लोक आम्हाला. हे पाकिटात आलेलं आहे की हे शास्त्र आपुल्या युक्तीनं भोकावे, काळाक्षरा पासोनी वेदू बोधू नाही, गुरुमुखे शास्त्र श्रवणास सभिस्ता होय. शास्त्रातच सांगितलेलं आहे, शास्त्रातच सांगितलेलं आहे. आणि म्हणून आमचा साधक सुद्धा लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो, आमचा साधक ज्या वेळेस भिक्षेची वेळ होते, बघा ना तुम्ही, हो किती कसोटी. आता मी बघा, तुम्हाला वाटतं बाबा होणं सोपं आहे? सोपं आहे? अहो आता नागापूरकर बाबांच्या आश्रमात बघा तुम्ही, आम्ही गेलो, टोपी घातली, 5 किलोची
ती साखरेची गाठी घातली, 10 किलोचा हार घातला. बाबा वाकला तिथं. बरं, दुसऱ्या बाबाचं होईपर्यंत काढताही येत नाही ही पंचायत. आणि तुम्हाला वाटतं की बाबा होणं सोपं आहे? आमचा साधक, आता मला वेळ होईल जास्त बोलत बसलो तर. खर तर तुम्ही लांबून लांबून आलेले असाल आणि मला त्याच्याही पेक्षा लांब जायचं आहे. आमचा साधक ज्या वेळेस भिक्षेला जातो, बघा लक्षात घ्या, किती तंतोतंत त्याला चालावं लागतं. निर्धूम नगर झाल्यावर त्याला निघावं लागतं. तेव्हा ठीक होतं, कौलातून दूर दिसत होता. पण आता कुठल्याच घरात दूर नाही. ऐका, गॅस आहेत आता, दूरच निघत नाही. आणि आता मला वाटतं पुन्हा लाकडावर यावं लागतं. आता गॅस भेटून नाही राहिले. तिकडे अजून का युद्ध चाललं ना थोडं की गॅस बंद. आताच मारामाऱ्या सुरू झाल्या. म्हणजे निर्धूम नगर झाल्यानंतर आमचा साधक हातात जोळी घेत होता, उत्तरापंथाकडे हात जोडत होता. लक्षात घ्या मंडळी, भूक लागली म्हणून भिक्षेला निघालेला नाही, पोटाची खळगी भरायची आहे म्हणून भिक्षेला निघालेला नाही. त्याच्या डोळ्यासमोर फक्त एवढंच आहे, कुण्या एका भाग्यवंता कारणे माझा साधनदाता गावात आला असेल आणि यामुळे, या विधीमुळे त्या साधनदात्याची आणि माझी भेट होईल. या पवित्र हेतून आमचा साधक तुमच्या दारासमोर भिक्षेसाठी आलेला असतो. आणि मग त्या ठिकाणी तो भिक्षा म्हणतो, मनातल्या मनात श्री चक्रधर द्या म्हणतो. लक्षात घ्या, बघा तुम्ही, तिथेही बंधन आहे त्याला. एक क्षण उभ्या राहायचे, मग निघून जायचे. तो एक क्षण इतका महत्वाचा आहे, इतका महत्वाचा आहे. बघा तुम्ही, भिक्षा वाढणाऱ्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे आणि भिक्षा मागणाऱ्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. पोटाला लागेल तेवढंच मागावं लागतं. पहिले 2 टायमाची व्यवस्था. कोण बोलतोय माग, त्याला बंद करा बरं. तिकडे लांब जाऊन बोलणार आहे बाळ. तू काय बोलतो सगळं ऐकू येऊन राहिलं मला, पुढे सांगून देईल मी. आणि ज्या वेळेस आमचा हा साधक भिक्षेला जातो, आता बघा तुम्ही किती फरक पडतो. पहिले एकदा भिक्षा मागून आली, 2 टायमाचं आरामशीर सगळं भागत होत. रवी भाऊ तुम्हाला सांगू राहिलो, भिक्षा मागावं लागेल म्हणून. 2 टायमात सगळं भागत होत. पण आता समाज स्टँडर्ड झाला, बदलला ना हो. पहिले 10 वाजता स्वयंपाक होऊन जायचा, आता स्वयंपाक होतो 2 वाजता. होतो की नाही? आणि मग या साधकाची पंचायत आहे, सकाळच्या नाश्त्याचं काय. म्हणून भिक्षा मागून आल्यानंतर त्याला 3 टायमाचं नियोजन त्यात करावं लागतं. भिक्षा मागून आणल्यानंतर जे ओलं ओलं आहे तो पात्रात घेतो, कोरडं काढून ठेवतो, प्रसाद सेवा करतो, उल्लेख आठवतो. आता मला झोपताना जर मसाल्याची वांगे खायची इच्छा झाली असेल तर देवता एखाद्या ठिकाणी चेष्टकत्व करून मसाल्याचे वांगे करायला लावेल आणि तेच मला भिक्षेत येतील.
पण उल्लेखिला पदार्थ साधकाला खाता येत नाही. भूमी निक्षेप करून टाकावा लागतो. आणि जर एखादा गोडधोड आला असेल तर मजकारणे नाही, कुण्या एका अभ्यागता कारणे हा पदार्थ आलेला आहे. म्हणजे अभ्यागताची सुद्धा त्याला वाट पाहावी लागते. बघा ना तुम्ही आता. मग हे सगळं झाल्यानंतर ओलं ओलं आपल्या पात्रात घेतो, कोरडं ठेवून देतो आणि त्या ठिकाणी तो आपलं भोजन करतो. भिक्षेत 1.25 पळ अमृत आलेला आहे. एकही कण तो वाया जाऊ देणार नाही. त्याला त्या भिक्षेच्या अन्नाचं महत्व माहित आहे. आणि म्हणूनच एक म्हण प्रचलित झाली, मुंगळा म्हणे मुंगीला, चल जाऊ महानुभावांच्या पंक्तीला. ती मुंगी त्या मुंगळ्याला म्हणते, अहो ते काय देतीन मेले, पात्र धुवून पेले. ते पात्र धुवून पेतात, एक कणही शिल्लक ठेवत नाही. त्यांच्या पंक्तीला जाऊन काही आपला उपयोग आहे का? काही मिळणार नाही. लक्षात घ्या मंडळी, या महाराष्ट्राच्या मातीत अन्नाचं महत्व सर्वप्रथम कुणी विशद केलं असेल तर ते साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी केलं. टाळ्या तर वाजवल्या तुम्ही, पण संध्याकाळचं अन्न किती वाया जातं याचा विचार नाही केला तुम्ही. किती आपण फेकून देतो की नाही? मग याचा विचार आपण करतो का की ते किती महत्वाचं आहे? आणि मग तो साधक त्या ठिकाणी भोजन करतो, एकही कण वाया जाऊ देणार नाही. आणि मग अनावधानानं जेवता जेवता एखाद्या भाकरीचा तुकडा पडला, अनावधानानं पडू देणार नाही. 1.25 पळ अमृत आलेला आहे, त्या अन्नाचं महत्व आहे, त्याला पडू देणार नाही. पण पडला अनावधानानं, ते साधक उठून गेले आणि तुम्ही तिथे पोचलात. तुमच्या लक्षात आलं की इथं ते बाबा जेवत होते, भिक्षेचं अन्न आहे. तो भाकरीचा तुकडा तुम्ही उचलला निर्विकल्प भावनेनं. हा घाणीत पडला असेल, याला माती लागली असेल, याचा कुठलाही विचार न करता तो भाकरीचा तुकडा उचलून तुम्ही तोंडात टाकला की साधनदात्याला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो. साधनदाता म्हणतो, आता तुझा देह ज्या वेळेस पडेल त्या देहाचा मी स्वीकार करेल आणि धर्म कार्य करून घेईल. हरिपाळ देवांच्या जीवनात आलेला योग आहे. असं काही परमेश्वर असं कोणाचंही काही स्वीकारत नाही. इतकं त्या अन्नाचं महत्व आणि इतकं त्या साधकाचं महत्व आहे. आणि दादा प्रसाद सेवेच्या माध्यमातून, दृष्टांत पाठाच्या माध्यमातून तुमची तयारी खऱ्या अर्थानं ज्ञान, भक्ती आणि वैराग्याची करत आहे. आणि ती तयारी 3 तारखेपर्यंत झाली पाहिजे. 3 तारखेला समारोप आहे ना. मग ज्ञान, भक्ती, वैराग्य तोपर्यंत आपल्या हृदयात विसावलं पाहिजे की नाही? आणि म्हणून त्या माध्यमातून इथे आल्यानंतर, दंडवत करून बसल्यानंतर, शास्त्र श्रवण झाल्यानंतर त्याचं चिंतन आपल्याला करणं अत्यंत महत्वाचं आहे. चिंतनापेक्षा लोकांच्या चिंता जास्त वाढल्या आणि म्हणून या चिंतेमुळे बरचसं चिंतन खऱ्या अर्थानं राहून जातं
आणि म्हणून ते चिंतन होणं अत्यंत महत्वाचं आहे. दादांच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर त्यांच्या जीवनाकडे जर तुम्ही बघितलं, ते वेगळं रसायन आहे. हे कुणाला न समजलेलं आणि न उमजलेलं रसायन आहे. तुम्ही एक कथा ऐकलेली असेल, एक दृष्टांत तुम्ही ऐकलेला असेल, किंवा स्मृतीस्थळातला एक प्रसंग तुम्ही ऐकलेला असेल. स्वामींचा लीळाचरित्रातला येणारा प्रसंग तुम्ही ऐकलेला असेल. अनेक प्रसंग असे तुम्हाला दिसतील जर आपण वाचत गेलो, बघत गेलो तर. घटसिद्धनाथला स्वामींचा, स्वामी घटसिद्धनाथला गेलेले आहेत. घटसिद्धनाथ केलं का कोणी? केलं का? किती जणांनी केलं? पदयात्रेत होते वाटते तुम्ही. अरे स्थान उघडे पडल्यावर दोनच बायाचे हातवर आले ना हो, का दोघीसाठीच उघडे पडले ते स्थान? यांना जाळीचा देव आवडतो बाबा. नाही नाही, घटसिद्धनाथ वेगळं, खडकोली वेगळं. वरखेड जवळ आहे. अहो, यांना जाळीचा देव आवडतो, यांना माहूर आवडतं, यांना रिद्धपूर आवडतं. खेटाई अनेकडे, खेटाई बऱ्याच जणी करतात की नाही? आता खेटतात की भेटतात हा भाग वेगळा आहे, याच्यावरचा विषय वेगळा होऊ शकेल. कशा पद्धतीनं खेटीला जायचं याच्यावरचाही विषय वेगळा होऊ शकेल. 1650 तीर्थस्थानो की जय म्हणतो आणि येऊन जाऊन 3च ठिकाणी येऊन पुन्हा जाग्यावर येतो. मौदाई आवडतं आपल्याला. भंडारा जवळ आहे ना, पटकन गेले विडा ठेवून आले. घटसिद्धनाथला स्वामी गेलेले आहेत. आणि अनेराज बास एक छोटेसे अनेराज बास आहे. अनेराज बासांचं चरित्र तुम्ही थोडं वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मग त्यांचे वडील घटसिद्धनाथला स्वामी आले आहे म्हणून दर्शनाला आलेले आहेत. आणि कडेवर छोटस असलेलं बाळ हे कडेवर घेऊन अनेराज व्यासांना घेऊन आलेले आहेत. बघा, त्यांना जन्मताच दोन्ही डोळ्याची दृष्टी गेलेली आहे. आणि ज्या वेळेस अनेराज व्यासांना, ते छोटेसे बाळ अनेराज व्यास त्यांचे वडील ज्या वेळेस घटसिद्धनाथला घेऊन येतात आणि स्वामींना म्हणतात की जन्मता याला डोळे नाही. बघा, एक सुडा कटिप्रदेशी, एक सुडा श्रीमुकुटी चंपे गौरवर्ण असलेले आमचे स्वामी घटसिद्धनाथला बसलेले आहेत. आणि स्वामी पटकन म्हणतात, द्या माझ्याकडे ते बाळ. स्वामींनी छोट्याशा अनेराज व्यासांना आपल्या मांडीवर घेतलाय, त्याच्या डोळ्यावर हात ठेवलेले आहे. आणि स्वामी पटकन म्हणतात, याचे चर्मचक्षु जाती, ज्ञानचक्षु येती. आणि त्याच सरशी अनेराज व्यास बघायला लागलेले आहे. ज्या वेळेस स्वामी गेल्यानंतर आचार्यांच्या निम्म्याला ज्या वेळेस अनेराज व्यास जात होते, त्या वेळेस आचार्य गुरुकुळाला सांगायचे की आज विजनाला जाऊ नका, अनेराज व्यास येणार आहे, शास्त्र चर्चा होईल. त्या अनेराज व्यासांच्या जीवनात आलेला प्रसंग तंतोतंत तसाच या पोथी प्रवाचकांच्या जीवनात आलेला आहे. कारण हे ढवळीकर परिवार, ब्राह्मण परिवार, इकडे वळणे हा फार मोठा मुश्किलच काम असतो. पण त्याही साधनदात्याला यांना आणायचं असेल आणि म्हणून यांनाही अजिबात दिसत नव्हतं. आणि मग त्यावेळेस त्या फलटण मध्ये
राहत असलेला हा परिवार आणि मग त्यांची आजी, त्या आजीची मनोमन देवाला प्रार्थना आणि मग तिला वाटलं की इथं चक्रपाणी महाराजांचं मंदिर आहे, लांबून लांबून लोक येतात दर्शन घ्यायला आणि म्हणून आपण आपल्याही बाळाला घेऊन जावं. आणि मग तिथे आणल्यानंतर त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्या ठिकाणी आदरणीय दादांना सुद्धा परमेश्वराने डोळे दिले. त्या डोळ्यांचा उपयोग शास्त्र वाचण्यात, मनन करण्यात, श्रवण करण्यात खऱ्या अर्थानं त्यांनी घालवला. संवत्सर आश्रमामध्ये त्यांना जवळून बघण्याचा योग मला आला. तेव्हा एकटे होते, हा परिवार कोणी नव्हता, हा परिवार सगळा नंतरचा, एकटे. त्यावेळेस एकला विजय या सूत्राच्या माध्यमातून दादांचा प्रवास होता. शास्त्र अध्ययन करणे, बाबांकडून घोक घेतल्यानंतर त्यांचं चिंतन मनन करणे, विविध विषयांवर खऱ्या अर्थानं त्यांची पकड आहे. आपण म्हणतो इकडच्या शास्त्रावरच असं नाही, बाहेरही चांगली पकड, बाहेरच्याही संदर्भ देताना चांगली पकड खऱ्या अर्थानं त्यांची आहे. शरीर कशा पद्धतीनं ठेवावं याचाही शास्त्र आत्मसात केलेला आहे. एक घास 32 वेळेस चावल्याशिवाय त्याला आतमध्ये पोटात ते जाऊ देत नाही. आम्ही म्हणायचो 2 पंक्ती उठल्या दादा जीवनच राहिले तुम्ही, पण ते शास्त्र आम्हालाही कळत नव्हतं. म्हणजे ज्या वेळेस ते हात धुतील ना त्यावेळेस पहिला घास जो खाल्ला त्याचं रक्त झालेलं असेल. इतक्या शास्त्रोक्त पद्धती. कुठला आहार केला पाहिजे, साखर खायची की नाही, गुळाचेच पदार्थ खायचे, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा त्यांचा परिपूर्ण त्या माध्यमातून अभ्यास म्हणून आजही याही वयात कुठली बिमारी नाही, बीपी नाही, शुगर नाही, काही नाही. पूर्ण नियंत्रण आहे सगळ्या आपल्या सगळ्या शरीरावर त्यांनी खऱ्या अर्थानं नियंत्रण ठेवलेलं आहे. सगळे इंद्रिय आपल्या ताब्यात खऱ्या अर्थानं त्यांनी ठेवलेले आहेत. आणि या माध्यमातून स्थानदर्शन हा महत्वाचा ग्रंथ, त्याची प्रेरणा जर मिळाली असेल तर ती अकोला जिल्ह्यातील येळवण स्थानावर 1984 साल असेल ते, आणि डिसेंबर महिना, थंडीचा काळ. स्थानवंदनासाठी गेले, संध्याकाळ झाली. पहिले तर बराचसा प्रवास सायकलनी होता, त्याच्यानंतर एमएटी घेतली होती, त्या एमएटीने बराच प्रवास केला. कुठं बंद पडली तर मग त्या एमएटीलाच घेऊन आपणच निघायचं. हा सगळा प्रवास त्यांनी त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं केलेला आहे. अत्यंत कष्ट, अत्यंत सायास. आणि मग तिथे गेल्यानंतर तिथे संध्याकाळी आता काय, जेच अंथरून तेच पांघरू, हीच व्यवस्था. थंडी तर पार पडली, थंडीमुळे झोप येईना. मग आता झोप थंडीमुळे येत नाही येळवणला, म्हणून काय करा, हातात गाठी घेऊन बसा, दुसरं काय साधकाचं. आणि मग स्मरण करत बसले आणि नेमका थोडासा डुलका त्यांना लागला आणि त्या डुलक्यात खऱ्या अर्थानं त्यांना साधनदात्याने खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी साधनदात्यानेच त्यांना ती सांगितलं की आता तू स्थान दर्शन ग्रंथ कर. आणि मग तिथून खऱ्या पूर्ण महाराष्ट्रभर जाऊन मी अभिमानानं सांगतो की आजही जिथं काही स्थानांचे वाद झाले तर आदरणीय सध्या माडवाडगावच्या बाबांनी लिहिलेला स्थान दर्शन ग्रंथ कोर्टात सुद्धा प्रमाण ठरतं.
आम्ही तर गौरक्षणच्या स्थानाच्या वेळेस डायरेक्ट समोर मांडलं, म्हटलं हे आहे, हे बघा साहेब, तुम्ही जिल्हाधिकारी असाल, हा आमचा ग्रंथ आहे, महाराष्ट्रभर कुठल्याही गावाला जा, त्या ठिकाणी आमचं स्थान आहे की नाही हे बघा. कारण आम्ही जिथे स्वामी गेले बसले तिथेच डोकं ठेवतो, दुसरीकडे आम्ही ठेवत नाही. तिथलेच पाषाण आमच्या देवाऱ्यात आहे, कुठलाही पाषाण उचलून आम्ही देवाऱ्यात मांडलेला नाही. भगवान श्रीकृष्णाने करंगळीवर जर गोवर्धन पर्वत उचलला असेल तर त्या गोवर्धन पर्वताचा पाषाण आमच्या पूजेत आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचा स्पर्श झाला असेल तिथला पाषाण आमच्या पूजेत आहे. मग स्वामींचा असेल, गोविंद प्रभू महाराजांचा असेल, चक्रपाणी महाराजांचा असेल, ही पाषाण आमच्या पूजेत आहेत. म्हणून 5,500 वर्षाचा भगवान श्रीकृष्णाचा स्पर्श आजही आम्ही आमच्या देवाऱ्यात खऱ्या अर्थानं अनुभवतो की नाही. 5,500 स्वामींना 800 वर्ष झाले. आणि मग अशी परमपवित्र स्थानं ज्या त्या ठिकाणी जाऊन कुणाच्या शेतात आहे, कुणाच्या बांधावर आहे, त्याचं नाव गावापासून किती किलोमीटर आहे, रेल्वे पासून किती अंतरावर आहे, एसटीच्या प्रवासाने जाण्यासाठी तिथे राहण्याची सोय आहे की नाही, म्हणजे गेल्यानंतर भोजन मिळेल की नाही, इथपर्यंतची सगळी इत्तंभूत माहिती म्हणजे त्या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थानं समाविष्ट त्यांनी केली. पायी फिरून 1650 स्थानं आमचे नाही झाले, पण दादांचे नक्कीच 1650 स्थानं वंदन झालेले आहेत. त्या परिस्थितीत हो, ती 40 वर्षाचा काळ घ्या ना, काय परिस्थिती होती तेव्हा. त्या परिस्थितीत त्या ठिकाणी जाऊन अनेक स्थानांचे जीर्णोद्धार त्यांनी त्यांच्या माध्यमातून केले. अनेक ठिकाणी सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या माध्यमातून पदयात्रा काढून माडुभाव संप्रदायातली सगळ्यात पहिली पदयात्रा म्हणजे या काळातली. आता पहिले मार्ग मिळाले तर पायीच जात होते, तो भाग वेगळा आहे. पण ज्या वेळेस सगळे स्थायिक झाले, सगळे थांबले, त्या सगळ्या थांबणाऱ्यांना पुन्हा चालवायचं काम सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेच्या माध्यमातून सगळ्यात पहिले दादांनी खऱ्या अर्थानं केलं. आणि मग लोक जायला लागले. अहो, खडकुलीचं स्थान तुम्ही आता पाण्यातून करता, पण आम्ही पायी केलं. मागच्या एका आम्ही उन्हाळी पदयात्रेमध्ये, आणि मग तिथल्या गाई चारणाऱ्या गुराखी पोरांनी सांगितलं की जाता येतं म्हणे इकडून असं पायी. अरे आम्ही म्हटलं कुठं नेशील राजा रे, पाणी असतं भरपूर. एक तर भीती अशी सांगायची, एकदा माणूस गेला की वरच येत नाही, इतका गाळ आहे. पण त्यांनी सांगितलं आम्ही गाई चारायला नेतो तिथपर्यंत, मंदिरात बसतो आम्ही. आणि मग त्या माध्यमातून समजल्यावर नावेतून पदयात्रा न नेता पायी पदयात्रा खऱ्या अर्थानं खडकुलीच्या स्थानावर नेण्याचं काम पहिल्यांदा सर्वज्ञ प्रतिष्ठाननं केलं, की जे 40 वर्ष कुणालाही जाता आलं नाही. म्हणजे या पदयात्रेनं सगळ्यांना वाटा दाखवलेल्या आहेत. 12 खांडी काही माहित नव्हतं लोकांना. सर्वज्ञ प्रतिष्ठानची पदयात्रा गेली आणि 12 खांडीला गाड्याच सुरू झाल्या लोकांच्या. पहिले कोणी जात नव्हतं. आणि म्हणून अशा माध्यमातून अनेक सांगता येईल, अनेक विषयावर बोलता येईल. कारण मी म्हटलं आता निरोपांत रोजच तुम्ही ऐकून राहिलेले आहे. मी त्यात सांगितल्यापेक्षा या महत्वपूर्ण इतिहास आणि गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे की या संप्रदायात असे काही माणसं आहेत की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं या संप्रदायाची उंची वाढलेली आहे. आणि म्हणून त्यात अग्रगण्य खऱ्या अर्थानं आदरणीय श्री दादांचं नाव
त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहावलं जात नाही. आणि म्हणून इतकं काम या संप्रदायासाठी प्रचंड काम आजही कमी बोलणारे व्यक्तिमत्व. जो जास्त बोलतो त्याला कोरोना होतो असं डॉक्टरांनी मला सांगितलं होतं. खरं आहे ना, ऊर्जा खर्च करतो आपण, पावर आपल्यात शिल्लक राहत नाही. मी जर कमी बोललो असतो तर कमीत कमी मलाही शुगर झाली नसती असं मला वाटायला लागलं. पण लोकांना सांगतो मी गोडच आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि म्हणून या माध्यमातून त्यांनी साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना आपल्या हृदयापर्यंत खऱ्या अर्थानं जवळ केलेलं आहे. असे आदरणीय श्री दादा आज आपल्याला जर इथे निरूपण करत असतील, जिथे जिथे करत असतील, तर त्याचा हे संसारातली कामं लागलेलीच आहे, ही बंद होणार नाही. ही कुठं बंद होतात? ती बंदच होणार नाही. त्यालाच संसार म्हटलेला आहे. आणि जर संसारात कामं बंद राहिली असती त्याला संसार म्हटलंच नसतं. इथं सगळं सुख दुःख सगळ्या गोष्टीचे हेलकावे बसणार. पण जर परमेश्वराचा आनंद प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थानं ब्रह्मविद्या शास्त्राकडे वळावं लागेल, ते आत्मसात करावं लागेल, त्यांचं चिंतन आणि मनन खऱ्या अर्थानं करावं लागेल. त्याच वेळेस ते आत्मसात खऱ्या अर्थानं होणार आहे. म्हणून आज आदरणीय सध्या महंत श्री नागापूरकर बाबांच्या मुळे तुमची भेट झाली. तुमची भेट महत्वाची आहे की नाही? कारण एका कवीने म्हटलं, तुमच्या भेटीत देव भेटे आणि पाडाचे गोमटे, नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे. भेटीमुळे या सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत तुम्हाला. पण तुम्ही इथे याल तेव्हा ना. पण आज भेटी बिघडल्या आपल्या. 2 हायवेवरच्या ट्रकांच्या भेटी होतात ना, त्यांची भेट झाली की एकाचं थोबाड एकीकडे आणि एकाचं थोबाड एकीकडे. अशा भेटी आमच्या व्हायला लागल्या. भेटी तर त्या झाल्या पाहिजे, भिंतीवर वरून येणारी मुंग्यांची एक रांग, खालून जाणारी मुंग्यांची एक रांग, एकमेकीच्या तोंडाला तोंड लावतात. तू बरी आहेस का, तू बरी आहेस का. ती भेट खऱ्या अर्थानं महत्वाची आहे. ती भेट होणं अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून आम्हाला साधनदाता सांगतात, आम्हाला आमचं शास्त्र सांगतं की तुमच्या भेटीत देव भेटे. तुमची भेट झाली. आज मला या ठिकाणी तुमची भेट खऱ्या अर्थानं घडली. म्हणजेच मला माझा साधनदाता भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि या संतांची भेट खऱ्या अर्थानं तुम्हाला झाली तर तुम्हालाही देव भेटल्याशिवाय राहणार नाही. एवढं भेटीचं महत्व अधोरेखित आहे. आणि म्हणून ती भेट घेत, शास्त्र श्रवण करत, त्या शास्त्राचं चिंतन आणि मनन होणं अत्यंत गरजेचं आहे. मी अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं दादांना या कार्याबद्दल आणि कृष्णाभाऊंना नक्कीच या तुमच्या निरूपणाचा दादा नक्कीच त्यांच्यावर प्रभाव होणार आहे असं मला आता दिसलं. पण रवी भाऊ जरा लांब लांब राहिले, त्यांना वाटलं प्रभाव झाला की इकडे यावं लागेल. पण कृष्णाभाऊंनी अनेकाला खऱ्या अर्थानं हा लाभ, म्हणजे बघा ना, ज्ञानश्रवणाचा, अन्नदानाचा, दर्शनाचा, संतांच्या हा लाभ खऱ्या अर्थानं त्यांनी घडवून दिला. आणि या संपूर्ण चिंच हे गाव अत्यंत भाग्यवान गाव आहे चिचभवन, की तिथे खऱ्या अर्थानं कैवल्यवासी नागापूरकर बाबा होते. त्याच्याही आधीचे बाबा इथं होते, त्यांनाही मी पाहिलेला. त्याच्यानंतरचेही बाबा आणि आताचेही बाबा आम्ही पाहतो आहोत. या सगळ्यांमुळे खऱ्या अर्थानं तुम्हाला हा योगायोग तुमच्या जीवनात या चिंचभवनकरांना खऱ्या अर्थानं येतो आहे.
त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून चिंचभवन येथील असलेले सर्व नागापूरकर बाबासह कृष्णाभाऊसह सर्वांचं अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं अभिनंदन करतो. आता कृष्णाभाऊंनी सुरुवात केली तर मला वाटतं जे सुरुवात केलं काम ते 5 वर्ष करावं लागतं असं काहीतरी आहे. पण दुसरा कुणीतरी तयार होईल भाग्यवान, काय सांगता येतं. हा तर मग अशा पद्धतीनं हे धर्मकार्य पुढे जात जाणार आहे. पुन्हा एकदा मी एक अभिनंदन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं करतो आहे. गेल्या 4 दिवसापूर्वी मी मुंबईत होतो. मी भांडत असतो पण प्रेमाचं भांडण नसतं. असं भांडण नसतं आमचं, प्रेमाचं भांडण असतं. आणि म्हणून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, आदरणीय श्रीमती सुनेत्राताई पवार असतील, या सर्वांनी 65,55,83,000 ही आपल्या तीर्थक्षेत्रांसाठी आत्ता काल परवा निधी जाहीर केला. सातत्यानं मी त्याची मागणी करत होतो. अशा जवळजवळ 45 स्थानांना कुठे 5 कोटी असेल, कुठे 2 कोटी असतील. आणि काही महत्वपूर्ण आश्रमांनाही, संवत्सर आश्रम असेल जिथे लोक येतात, रणाईचा आश्रम असेल जिथे गर्दी होते, भाविकांची सोय झाली पाहिजे, तरडगावचा आश्रम असेल सोय झाली पाहिजे, गुंफेकर बाबांचा आश्रम असेल की जिथे प्रचंड लोक येतात, राहायची तारांबळ उडते, अशा ठिकाणी डोमेग्रामला जवळजवळ राजमठाजवळ भव्य भक्त निवास 2 कोटी रुपयाचं मंजूर केलं. असे जवळजवळ 66 कोटी 55,83,000 काम आपण शासनाकडून मंजूर करून घेतले. मागच्या वर्षी तर जवळजवळ मराठी भाषा विद्यापीठ, अष्टजन्म शताब्दी मार्ग असं धरून मागच्या वर्षी जवळजवळ 700 कोटी रुपये आपण घेतले. पण या वर्षी 66,000 प्युअर तळोली हा स्पेशल रिद्धपूर कृती आराखड्यामध्ये विषय आहे. आता कृती आराखडे मंजूर व्हायचे, हे मागणी आमची 2023ची पूर्ण केली. आता या अधिवेशनामध्ये त्यांनी जे सांगितलं की तीर्थक्षेत्रांचा विकास करणार, त्यात मग डाकराम पासून तर मग रिद्धपूरही असेल, महत्वपूर्ण जे फलटण असेल, अशा ठिकाणचे 25-25 कोटीचे कृती आराखडे लवकरच आपण शासनाकडे देणार आहोत. कारण त्यांनी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे की मी महानुभाव पंथातील असलेल्या तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निधी खऱ्या अर्थानं राखून ठेवलेला आहे. हे मागचे घेतले आपण, आताचे नाही. हे मागचे 2023चे जे प्रस्ताव थांबले होते आमचे, लाडक्या बहिणीमुळे थांबले की कसं नाही हे नाही सांगता येणार, पण थांबले होते ते आपण आता यावेळेस क्लिअर केले. आणि म्हणून अशा महत्वपूर्ण ठिकाणी खऱ्या अर्थानं झालं. एक अजून महत्वाची बातमी देतो. या व्यतिरिक्त आता तुम्ही जर गेलात समजा मळपिंपरीला, तर तुम्हाला जाता येत नाही. मी गेलो आणि बाबा होते सोबत. मी म्हटलं आता पाण्यातून जाणं मला भीती वाटते. हे म्हणे जाऊ पुढं. अहो म्हटलं लक्षात घ्या, माझी उंची जास्त आहे, तुम्ही बाबा म्हणजे याने शरीरानं कमी आहात, पाणी कुठे जास्त असेल कुठे कमी असेल आपल्याला काय माहित आहे. माहितीवाला जो असेल तोच सांगू शकतो. अहो बाबा म्हटलं बिकट आहे. तिकडून गाववाले लोक जमा झाले आणि मग सुरू झाला, बाबा तुम्ही आले फारच चांगलं झालं. बाबांनी त्या लोकांच्या आग्रहावरून नेलं, पण मला पोचेपर्यंत सांगितलं नाही. आणि लोक सगळे जमा झाले, बाबा इथं पूल पाहिजे, काही करा. हे स्थान करायसाठी आम्हाला 10 किलोमीटर फेऱ्याने जावं लागतं. मी देवेंद्रजींना हा आग्रह धरला आणि मंडळी 8 कोटी रुपये त्या पुलावर आणि रस्त्यावर या शासनाने मंजूर केले. लवकरच
मडपिंपरीला कुठल्याही पदयात्रेला पाण्यातून जाण्याचं काम पडणार नाही. त्याच पद्धतीनं रामसगाव आहे. कुणाचं गाव आहे? महादाईसाचं. त्या ठिकाणी महादाईसा राहिलेले आहेत. हे रामसगाव, ज्या रामसगावला राजमठ सुद्धा आहे. त्या लिळाई दादांकडून तुम्ही ऐकून घेतल्या पाहिजे. तुम्ही ऐकल्यानं त्यांच्याकडून फिट डोक्यात बसतं, बरोबर निघतच नाही. आणि मग त्या ठिकाणी सुद्धा अशी स्थिती आहे की इकडचे 2 स्थानं केल्यानंतर तिकडचे स्थानं करायसाठी 15 किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. आणि मधात फक्त एक ओळ गेलेला आहे गोदावरी नदीचा. आणि मग पाणी भरपूर. आणि मग तिथे काही डोकं लावून तराफा केलेला आहे. त्या तराफ्यावरून जावं लागतं. आणि मी गेलो एक दिवस त्या तराफ्यावर बसलो. म्हटलं आता पहा देवा, त्या काठाला नाही काही खरं नाही. तराफा तो निसता आणि इकडेही होता येई नाही तिकडेही होता येई नाही. ते म्हणे बाबा हलूही नका, नीट बसा. आता म्हटलं पंचायतच आहे. बाबाला एवढा कोणी हलवला नाही, एवढा कोणी बसवला नाही. म्हटलं आता हात सापडला, कारण तो आता गुरुच झाला होता आमचा. अशा पद्धतीनं तराफ्याहून गेलो. मी लक्षात घेतलं की आमच्या साधकांना किती त्रास होत असेल. अनेकांना त्या ठिकाणी असलेलं साहित्य, गोरख जोडणे सुद्धा अनेकांचे पडले त्या पाण्यात. आणि मग त्या ठिकाणी सुद्धा 2 कोटी रुपयाचा पूल मंजूर झाला. दादा काल मला व्हिडिओवर त्या ठिकाणी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरनी फोटो पाठवले. रोड तयार झाला सिमेंटचा. फक्त आता पुलाचं पाणी जास्त असल्यामुळे राहिलं. आज त्यांनी पोकलँड लावून त्या ठिकाणी फोटो पाठवले. ते पाणी अडवायचं काम त्यांनी सुरू केलं. आणि मग इकडचं पाणी कमी करून लवकरच त्या ठिकाणी पूल खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी होऊन जाईल. आणि म्हणून असे जिथे जिथे स्थानं असतील तिथे तिथे बाबा आदरणीय या परिषदेचे कार्याध्यक्ष सोबत असतात. आता मी तर पुरुषोत्तमराव ठाकरेंना सेक्रेटरी केला. आता दोघांनाही जायचं काम पडणार नाही आम्हाला. त्यांनाच पाठवलं का काम पहा तुम्ही जाग्यावर, की नगर जिल्ह्यात जा इथे इथे. तर नक्कीच ही तरुण टीम आहे आता आमच्या सोबत. कारण त्यांच्या मार्गदर्शनात मी काम करणार आहे, लक्षात घ्या. बाबांच्या झालं आणि या सगळ्या टीमच्या. कारण त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मला खऱ्या अर्थानं या पंथानं दिलेली आहे. दादा आमचे मार्गदर्शक आहेत. खरं तर प्रत्येक ठिकाणी अखिल भारतीय महानुभाव परिषद सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन सातत्यानं घेत राहते. आणि म्हणून दादा असे मार्गदर्शक आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनामुळे खऱ्या अर्थानं आम्ही जाणार आहोत. आणि म्हणून जिथे जिथे काही अडचणी असतील, रोडच्या असतील, स्थानांच्या असतील. वडवाळीचं स्थान आहे दादा, त्या ठिकाणी सुद्धा शासनाने 3 कोटी रुपये मंजूर केले. आद्यमठ लिंबा आचार्यांचा पहिला आश्रम ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी शासनानं 4 कोटी रुपये दिलेत. आणि मग त्या ठिकाणी सुद्धा येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयी त्या ठिकाणी होणार आहे. पण या सोयी करत असताना एक खंतही सुद्धा माझ्या समोर आहे, जी स्पष्ट आहे. जे स्पष्ट असतं, माझा स्वभाव जरा पोटातलं ओटात असतं माझ्या. मी ते बोलून जात असतो. एखाद्या व्यक्तीबद्दल बोललो ना, समोरासमोर बोलतो मी, माघारी अजिबात बोलत नाही. पण आपले भाविक लोकही जातात त्या ठिकाणचे. बाबा लोक त्यांची व्यवस्था करतात. हॉलमध्ये त्यांना चटई देतील, गाद्या देतील. आलेले आहेत, माझ्या देवाचे आहेत. हे तिथं वेण्याही विचारतील आणि त्याचे केस तिथंच टाकून देतील. आणि खुशाल कुठलंही काही न उचलता रात्रभर त्या ठिकाणी बिस्किटचा पुडा खाल्ला असेल तर त्याचाही कागद तिथंच, डोक्याचे केसही तिथंच. कुठली चटई उचलून न जाता, कुठली गादी न उचलून जाता खुशाल लोक सकाळी गाडीत बसून निघून जातात. आणि त्या ठिकाणच्या असलेल्या साधू संतांना ते सगळं तुमच्या डोक्याच्या केसापासून तर त्या सगळ्या गोष्टी त्यांना उचलाव्या लागतात.
याची काळजी ही भक्त निवास झाल्यानंतर, नाहीतर तिथं घाण झालेली नक्कीच त्या ठिकाणचे लोक कारंजेकर बाबांनाच उचलायला बोलवतील, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जिथं आपण जातो तिथं स्वच्छता खऱ्या अर्थानं आपण केली पाहिजे. थोडा हातात झाडू घेऊन जरा जर झाडलं तुम्ही परिसर तो, तर त्याही लोकांना वाटेल की हे नागपूरचे लोक होते, किती चांगले हो, त्यांनी हातात झाडू घेऊन सगळा परिसर स्वच्छ करून गेले. 2 गाठ्या सकाळी कमी झाल्या तरी चालतील. सेवेचंही महत्व आपल्या जीवनात खऱ्या अर्थानं उतरलं पाहिजे. दास्यमोचक ज्ञानयुक्त दास्य खऱ्या अर्थानं आम्हाला घडलं पाहिजे. आणि म्हणून याही गोष्टींचा विचार प्रामुख्यानं आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला पाहिजे. मला या ठिकाणी येण्याचं भाग्य प्राप्त झालं, तुम्हा सर्वांची भेट झाली, मी धन्य झालो असं समजून लांबलेल्या शब्दांना या ठिकाणी थांबवतो. दंडवत प्रणाम.